त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। दीप प्रज्वलन एक ऐश्वर्य साक्षात्कार। दीप प्रज्वलन एक ऐश्वर्य साक्षात्कार। एका वातीनं दुसऱ्या वातीला पेटविण्यात आनंद, फुलण्यात आनंद आणि फुलता फुलता त्यागाच्या साक्षीनं इतरांना प्रकाशमय करण्यात आनंद म्हणजेच दीप प्रज्वलन। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन हा कार्यक्रम संपन्न होतोय। कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय लालासाहेबजी तडस सर, मुख्याध्यापक आदर्श शाळा धिवडी, आपलंही शुभागमन झालेलं आहे। आपलंही मनापासून स्वागत। दीप प्रज्वलन एक ऐश्वर्य साक्षात्कार। एका वातीनं दुसऱ्या वातीला पेटविण्यात आनंद, फुलण्यात आनंद आणि फुलता फुलता त्यागाच्या साक्षीनं इतरांना प्रकाशमय करण्यात आनंद म्हणजेच दीप प्रज्वलन। सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन हा कार्यक्रम संपन्न होतोय। दीप प्रज्वलनानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। आकाशात पतित तोयम यथा गच्छति सागरम सर्व देवम नमस्कारम मातरम प्रतिगच्छति। खरंतर कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ आम्ही परमेश्वर संपन्न होत आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते। मुंबईवरती झालेला दहशतवादी हल्ला की जो कुणी विसरू शकणार नाही, असा 26/11 झालेला दहशतवादी हल्ला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेलं महाराष्ट्र पोलीस दलातील एक थोर व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्ष अधिकारी अशोकजी कामटे साहेब, त्यांचं या ठिकाणी अशोकजी कामटे साहेब यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्पगुच्छ त्यांना वाहून आदर। अतिथी देवोभव म्हटलं जातं। येणारे पाहुणे परमेश्वरा समान असतात। अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे येणारे पाहुणे हे परमेश्वरा समान असतात। येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही तर मामा भारतीयांची परंपरा आणि याच परंपरेनुसार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर यांचा सन्मान चैतन्य करिअर अकॅडमी